आजच्या मनाला कविता जी शास्त्रपाठ निवडण्यात आलेला आहे त्यासाठी माझ्यासोबत काढून घ्या. पौलाचे तिमोथेला पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 13. पौलाचे तिमोथेला पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 13. देवाचं वचन या ठिकाणी याप्रमाणे म्हणतं, कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो, त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेविले. मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली आहे. म्हणून माझ्यावर दया झाली आहे. आपण प्रार्थना करूया. माझ्या मुखाचे बोल आणि माझ्या मनाचे विचार तुला ग्रहणयोग्य असो, माझ्या देवा आणि माझ्या तारका. आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. देवाची स्तुती असो, देवाची महिमा असो. पुन्हा एकदा परमेश्वराला धन्यवाद देऊ. आजच्या रविवारी त्यांनी आम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्रित होण्याची परवानगी दिली, संधी दिली. आणि पौलाचे तिमोथेला पहिले पत्र याच्यावर आधी सुद्धा मी संदेश दिलेला आहे आणि आज बायबल स्टडी पण घेतलेली आहे ना. पूर्ण पौलाचे तिमोथेला पहिले पत्र सगळे 6 अध्यायावर मी एक आउटलाईन तयार करून तुम्हाला सांगितली, ज्याच्याद्वारे आपल्याला देवाचं वचन किंवा देवाचं जिवंत वचन कशा माध्यमातून आपल्या धार्मिक जीवनाला उंचवण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचतो याची जाणीव होते. आणि हे जे शास्त्रपाठ तुमच्या आणि माझ्या समोर वाचण्यात आलेलं आहे त्यामध्ये पौल दयेबद्दल सांगतोय, आपल्या पूर्वीच्या जीवनाबद्दल आणि त्याच्यावर झालेल्या दयेबद्दल. अशाच प्रकारची गोष्ट आपण पौलाच्या तीतला पत्रामध्ये सुद्धा पाहिली. 3ऱ्या अध्यायामध्ये तुम्हाला तिथं पण सांगितलं मी की 3रा अध्याय 1 ते 3 पर्यंत आपल्या पूर्वीच्या जीवनाबद्दल सांगितलेले की आपण पूर्वी असे होतो. परंतु 4थ्या वचनामध्ये तीतला पत्राला लिहित असताना पौल सांगतो 4थ्या वचनामध्ये 3रा अध्याय 3-4 की जेव्हा परमेश्वराची दया व मनुष्यावरील प्रेम प्रगट झालं. ह्या भाग महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि इथे बघा तो म्हणून काही कारणामुळे, कारण की मी आधी अविश्वासी होतो आणि काही ज्या गोष्टी मी केले ते न समजून केले, म्हणजे मला समजत नव्हतं म्हणून केले, तेव्हा मला दया मिळाली, म्हणून माझ्यावर दया झाली. ही गोष्ट लक्षात ठेवा. जे काही 2 पॉइंट मी बोलणार आहे त्या विषयावरच बोलणार. त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा काय झालं, एक तरुण व्यक्ती होता आणि त्याला नुकतंच कामावरून काढलं होतं. तो आपल्या घराकडे जात होता. तेवढा एक म्हातारा व्यक्ती तिथे उभा होता आणि त्याच्या हातामध्ये 3 मोठमोठ्या पिशव्या होत्या. आणि तो जोर जोरात आवाज देऊ लागला की बाबा कोणी आहे का या गावात मला मदत करणारा, मी त्याला काम देऊ इच्छितो. है ना, त्याची इच्छा अशी होती की मी त्याला काम द्यावं. तेवढ्यात हा जो तरुण व्यक्ती होता ज्याच्याकडे काम नव्हतं तो लगेच जातो म्हातारा माणसाकडे, बोलतो बाबा ते काय काम आहे मला सांगा, मी पण आत्ताच कामावरून मला काढण्यात आलेलं आहे, माझ्याकडे काहीच काम नाही तर मला काम करायचंय. तर तो म्हणतो की बाबा मला बाजूच्या गावात जायचंय आणि हे 3 पिशव्या लई जड आहेत, लई अवघड आहेत मला म्हाताऱ्या माणसाला उचलायला, तर ह्यामध्ये तू एक थैली उचलून त्या गावापर्यंत माझ्यासोबत चल, मी तुला 3 सोन्याचे शिक्के देणार. है ना, त्याला काय म्हणतात अशरफी म्हणायचे त्या काळामध्ये. तर 3 शिक्के देणार, तर हे तू घेऊन चाल. तो म्हणतो ठीक आहे बाबा, मला पण काम होऊन जाईल, तुम्हाला पण साई होऊन जाईल. तो एक थैली उचलतो आणि मग चालायला लागतो. चालता चालता ती थैली खूप जड असते. तो म्हातारा मागं चालायचा, हा तरुण असल्यामुळे थोडं पुढे चालायचा. तो म्हातारा माणसाला म्हणतो बाबा ह्याच्यामध्ये आहे तरी काय, हे एवढं जड आहे. तर तो म्हणतो की ह्याच्यामध्ये लोखंडाचे शिक्के आहेत. कसले शिक्के आहेत? लोखंडाचे शिक्के आहेत. आता चालत चालता चालता त्या दोघांच्या वाटेमध्ये एक नदी येते. आता हा तरुण असल्यामुळं पट 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 नदी पार करून टाकतो. परंतु तो म्हातारा नदीच्या त्याच बाजूला उभा राहतो 2 पिशव्या घेऊन. आणि तो नदीच्या तरुण व्यक्ती जो आहे नदीच्या दुसऱ्या भागात जाऊन उभा राहतो, दुसऱ्या बाजूला जाऊन उभा राहतो. म्हणतो अरे बाबा या ना, तुम्ही येत का नाही? म्हातारा म्हणतो अरे मी म्हातारा माणूस आहे, या नदीच्या प्रवाहात मला दोन्ही थैल्या घेऊन चालता येत नाही. तू अजून एक थैली घेऊ शकतोस का? तू जर अजून एक थैली घेतलास आणि चाललास तर मी तुला अजून 3 शिक्के देणार. तो म्हणतो ठीक आहे बाबा. तो परत तिकडे येतो आणि अजून एक थैली घेतो आणि मग आता म्हातारा त्याच्या मागे एक थैली घेऊन चालतो आणि तरुण व्यक्ती 2 थैल्या घेऊन नदी क्रॉस करतो. तो दुसरी थैली पण खूप अवघड असते. तो पुन्हा पलटून म्हाताऱ्या बाबाला विचारतो बाबा ह्याच्यामध्ये आहे तरी काय एवढे वजन? तो म्हणतो ह्याच्यामध्ये तांब्याचे सिक्के आहेत, ह्याच्यामध्ये
तांब्याचे सिक्के आहेत, मग तो चालायला लागतो. आता तो गाव जवळ येणार तेवढ्यात काय होतो, एक मोठा डोंगर त्यांच्या समोर येतो. आता डोंगरावर हा तरुण असल्यामुळे काय करतो, पटपट डोंगरावर चढून जातो दोन्ही थैल्या घेऊन. पण तो हा म्हातारा एक थैली पण घेऊन चालू शकत नाही. थोडा वर गेल्यानंतर तो तरुण व्यक्ती मागे पलटून बघतो की अरे हा म्हातारा चालू शकत नाहीये. त्याला म्हणतो बाबा काय झालं. बोलतो अरे मी चढू शकत नाहीये, तू काय कर, ही तिसरी थैली पण घे, मी तुला अजून 3 सिक्के देणार. आणि मग तो तिसरी थैली पण घेतो. आता हा तरुण व्यक्ती 3 थैल्या घेऊन पुढे जाऊ लागला आणि म्हातारा व्यक्ती हळूहळू त्या डोंगरावर चढत होता. तो वजन असल्यामुळे पुन्हा विचारतो बाबा या तिसऱ्या थैलीत पण काय आहे, हे पण खूप वजन आहे. तो म्हणतो की ह्याच्यामध्ये सोन्याचे सिक्के आहेत, ह्याच्यामध्ये सोन्याचे शिक्के आहेत. त्या काळामध्ये सोन्याचे, चांदीचे आणि तांब्याचे शिक्के चालायचे. आता जेव्हा तो चालू लागला वर, म्हातारा खूप मागे व्हायला आणि हा तरुण पुरुष वर चलता चलता काय झालं, त्याचं मन बदलला की अरे मी जर दुसऱ्या गावापर्यंत याला घेऊन गेलो तर मला 9 सिक्के मिळणार आहेत. परंतु जर मी आता म्हातारा आहे, हा माझ्या मागे काय पडणार आहे, मी जर पटपट डोंगर चढून लवकर उतरून पळून गेलो तर हे सगळे तिन्ही थैल्या मला प्राप्त होतील, असा विचार त्याच्या डोक्यात आला. तो त्या विचारांना बाजूला झटकण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते विचार त्याच्यावर एवढे हावी होऊन जातात की 9 सिक्के मला किती दिवस चालणार, परंतु हे 3 थैल्या माझ्या आयुष्यभर चालतील. आता मी असंच करेन. असं करून काय करतो, तो पट चालायला लागतो. लवकर चालतो, डोंगराच्या त्या बाजूला उतरतो आणि पळवत जाऊन आपल्या घरी जाऊन लपून बसतो. त्याच्या मनात लोभ आला आणि तो घरी जाऊन बसतो. आणि मग जेव्हा तो थैल्या उघडतो तर एकही थैलीमध्ये एकही सिक्का नसतो, त्याच्यामध्ये नुसते दगड असतात. त्या दगडांसोबत एक चिठ्ठी बाहेर निघते. त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतो की बेटा, मी जे आहे ना म्हातारा व्यक्ती, तो या देशाचा राजा आहे. मी या देशाचा राजा आहे, मला कोणीच लेकर बाळ नाही. मी म्हातारा झालो, माझ्या नंतर मला या देशाचा उत्तराधिकारी पाहिजे होता. तर मी एखाद्या इमानदार व्यक्तीला शोधत होतो. जर तू हे तिन्ही थैल्या घेऊन त्या दुसऱ्या गावापर्यंत माझ्यासोबत गेला असता तर मी तुला या देशाचा राजा बनवला असता. परंतु तुझ्या लोभामुळे तुझ्या नशिबी किंवा तुझ्या पदरी आज हे दगडच पडणार आहेत. तू जर लोभ केला नसता तर तू आज या देशाचा राजा झाला असता. तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा परमेश्वर आपल्याला उत्तराधिकारी बनवणं इच्छितो. देवाची इच्छा काय आहे, आपण देवाचे कोण आहोत, लेकर आहोत. आणि लेकरच उत्तराधिकारी बनतात, हे ना, लेकरच परके बनत नाही, लेकरच बनतात. आता देवाची ही दया आणि मनुष्यावरील प्रेम प्रगट झालं तेव्हा आपल्याला उत्तराधिकारी होण्याचं वरदान प्राप्त झाला. परंतु आपल्या काही लोभामुळे, आपल्या देह स्वभावामुळे आणि आपल्या शारीरिक गरजांमुळे, आपल्या जगिक दैहिक वासनांमुळे आपण उत्तराधिकारी होण्याचं सोडून काय करतो, दगड आपल्या नशिबी घेऊन चालतो. म्हणून तुम्हाला ती गोष्ट सांगितली की तुम्हाला कळावं, एवढंच संदेश आहे. जर तुम्हाला गोष्ट कळाली तर संदेश कळाला. तिमोथेला पहिले पत्र जेव्हा पाऊल लिहितो त्यावेळेस तिमोथी हा कुठे होता, इफिसियस मध्ये होता. तिथला क्रेतामध्ये होता. पाऊल कुठे होता, इफिसियस मध्ये होता. आणि तिथे राहताना म्हणजे इफिसियसच्या लोकांमध्ये काय झालं, खोटे शिक्षण जास्त प्रचलित झाले होते. आणि खोटे शिक्षण, मी पुन्हा एकदा पहिल्या अध्यायाची कमीत कमी थोडीशी आउटलाईन सांगतो. आणि खोटे शिक्षण आणि आपलं जीवन कसं असावं, मंडळीची वागणूक कशी असावी याबद्दल पाऊल या पहिल्या अध्यायामध्ये सांगतो. आणि त्यामध्ये सांगत असताना खोटे शिक्षक जे होते ते कशा प्रकारचं शिक्षण देऊ लागले की तुम्ही जगिक गोष्टींवर जेव्हा भर देणार तरच तुम्हाला उत्तराधिकारी किंवा तारण प्राप्त होईल, है ना. तो चौथ्या आणि 5व्या अध्यायात सांगतो. पण बघा पाऊल काय सांगतो की जर तुम्ही, मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो की आत्मा स्पष्ट मध्ये 4था अध्याय की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील, ज्या माणसांची सत विवेक बुद्धी तर डाग दिल्यासारखीची आहे, असे खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंगाने ते फुसलविणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. लग्न करायची नाही, म्हणजे बघा जगिक गोष्टीवर हे खोटे शिक्षक कसे भर द्यायचे की तुम्ही लग्न करू नका, तुम्ही आमक्या गोष्टी खाऊ नका, तुम्ही फलाण्या गोष्टी करू नका, म्हणजे देह स्वभावानुसारच तुम्हाला तारण प्राप्त होईल यावर ते भर द्यायचे. आणि पाऊल म्हणतो की नाही, देह स्वभावाचं नाही, हे खोटे शिक्षण आहे. तू या लोकांना सांग, तू समजव आणि तू सुद्धा
तिमोथ्या, तू सुद्धा या गोष्टीपासून दूर राहा. म्हणून तो मग जेव्हा त्याला शिक्षण द्यायला लावतो त्यावेळेस तो आधी स्वतःची साक्ष पहिल्या अध्यायात सांगतो, स्वतःबद्दल सांगतो. तो काय म्हणतो की ज्याने मला शक्ती दिली, मी पाऊल, जो आधी काय होतो, शाऊल होतो, है ना. पाऊल आणि शाऊल बद्दल मी जास्त वेळ वाचवण्यासाठी थोडासा त्याची गोष्ट शॉर्ट मध्ये सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की पाऊल आधी काय करायचा, ख्रिस्ती लोकांना किंवा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना बंदी बनवायचा, त्यांना धरायचा, त्यांना जेलमध्ये टाकायचा. आणि एकदा त्या वाटेवर जात असताना काय झालं की त्याला येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं. येशू ख्रिस्त त्याच्याशी बोलला की पाऊल तू मला का सतवत आहेस. पाऊल, मी तुम्हाला याच्यावर संदेश दिलेला आहे, सगळं संदेश दिला. पाऊल त्यावेळेस चर्चला जात नव्हता, पाऊल त्यावेळेस प्रेयर मीटिंगला जात नव्हता, पाऊल त्यावेळेस बायबल स्टडीला जात नव्हता. पाऊल ख्रिस्ताच्या लोकांना त्रास द्यायला जात होता. म्हणून जर आज आपण चुकलेल्या वाटावर आहोत, त्या चुकलेल्या वाटेवर सुद्धा येशू ख्रिस्त तुम्हाला आवाज देऊ शकतो. हालेलुया. ज्याप्रमाणे त्यांनी पाऊलाला आवाज दिली की हे पाऊला किंवा हे शाऊला, तू मला का सतवत आहेस, तू मला का त्रास देत आहेस. आपल्या देह स्वभावामुळे आपण देवाला त्रास देतो. आपल्या चुकीच्या वागणुकीने आपण कोणाला त्रास देतो. आपण आपल्या लेकरांना कधी कधी बोलतो ना, कंटाळले नाही याच्यापासून. एखाद्या वेळेस तुमचं अंग दुखत असेल, डोकं दुखत असेल आणि त्यावेळेस लेकरं जर जास्त त्रास देतात, मग तुम्ही किती परेशान हो. कधी कधी आपण त्यांना मारतो सुद्धा. आपल्या देह स्वभावामुळे, आपल्या वागण्यामुळे आपण कोणाला त्रास देतो, देवाला त्रास देतो. आता तो स्वतःबद्दल सांगतो की ज्याने मला शक्ती दिली, आपल्या प्रभू येशू ख्रिस्त, येशूचा मी आभार मानतो. तो देवाचा आभार मानतो, कृतज्ञता ज्याला म्हणतो. देवाने आपल्या जीवनावर जे काही केलं किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही केलं त्याबद्दल देवाचा आभार मानणे हे फार महत्वाचं आहे. आणि हे जे वचन आहे 12 पासून ते 17 पर्यंत 16 पर्यंत, त्यामध्ये पाऊलाच्या स्वतःच्या जीवनाबद्दल आणि कृतज्ञता ज्याला म्हणतो आपण, आभार प्रदर्शन आहे देवाबद्दलचा. मी त्याचा आभार मानतो. कारण का आभार मानतो, का आभार मानायचं, कारण की मी आधी निंदक होतो, छळ करणारा होतो, देवाला माझ्या देह स्वभावाने त्रास देणारा होतो. जसे आपण असतो, आपल्या देह स्वभावाने आपण त्रास देतो, देवाला दुखवण्याचा प्रयत्न करतो. आणि पुढे पाहतो काय म्हणतो की निंदक, छळ करणारा व जुलमी होतो, त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेवले. त्याला जाणीव झाली. आपल्याला आज जाणीव आहे का? ज्या दिवसापासून आपण येशू ख्रिस्ताला ओळखतो त्याच दिवसापासून आपल्याला कळालेलं आहे का की येशू ख्रिस्ता तू मला निवडलंस का बोलवलंस, का पाचारण केलंस, का मी आज इथे बसलेले आहे, का माझा येशू ख्रिस्तावर विश्वास आहे, की फक्त माझे रोग बरे केल्यामुळे त्याचमुळे मी देवावर विश्वास ठेवते का? त्याच्यासाठी तर डॉक्टर पण आहे ना हो, रोग बरे ते डॉक्टर पण करतो. परंतु देव तारण देतो, मनुष्य कधी तारण देऊ शकत नाही. डॉक्टर फीस देऊन तुमचे रोग बरे करू शकतो, परंतु फीस घेऊन तुम्हाला तारण देणारा कोणीच नाहीये. आणि तारण हे उत्तराधिकाऱ्याला प्राप्त होणार आहे. कोणाला प्राप्त होणार आहे? आणि उत्तराधिकारी काय करतो? दगड घेऊन पळतो. गोष्ट विसरू नका, आपण आपल्या देह स्वभावाने दगड घेऊन पळतो. आज त्याला सोनं द्यायचंय, त्याला अधिकार द्यायचे, त्याला राज्य. फक्त सोनच नाही, तो असा बोलला नाही म्हातारा की मी तुला सोन्याची थैली देईन. तो काय देणार होता? तो जगी सार्वकालिक जीवन देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि आपण काय करतो? आपल्या देह स्वभावामुळे, आपल्या मोहामुळे, आपल्या पापामुळे दगड घेऊन पळून जातो. त्या तरुण व्यक्तीसारखं आपल्याला देवाला जास्त द्यायचे, देव आपल्याला जास्त देव इच्छितो, कारण की तो सृष्टीकर्ता, निर्माण करता परमेश्वर आहे. एखाद्या गरजवंताला जेव्हा आपण देतो, आपण आपल्या कमी घटीतून देतो ना. आपल्याकडे काय जे काही आहे ज्याच्यावर आपली दया आपण दाखवतो, आपण त्याला देतो है ना. आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक भिकारीला आपण हाकलून देत नाही. एखाद्या वेळेस खिशात पैसे असले आणि मनात जर दया आली तर आपण त्याला देऊन टाकतो. आणि जेव्हा द्यायचं नसतं आपण हजार बहाणे करतो. आय मग कशाला द्यायचं, याचे हातपाय बघा चांगले आहे त्याचे, जा ना बाबा काहीतरी काम कर, असं बोलतो आपण. आपली चिडचिड त्याच्यावर काढतो. कधी काढतो? जेव्हा आपल्या खिशात पैसे नसतात. 4-5 हजार रुपये असू द्या वर खिशामध्ये, एक 10
₹10 काढून 5 काढून पण देऊ, त्याला म्हणत नाही तेव्हा बाबा काम कर, धाम कर, हे कर, ते कर, कशाला भीक मागायलीस बाय, एवढी चांगली धडधाकट आहे, काम करायचं, पण त्याला बोलत नाही. आपण कधी बोलतो, आपल्याकडे पैसे नसतात, आपल्याला द्यायची अवकात नसते आपली, आणि मग आपल्याला तळतळ असते, मनामध्ये दया येते, परंतु आपण तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी काही करू शकत नाही ना, तेव्हा आपण शब्दाने काय करतो, ज्ञान वाटायला लागतं मग त्याला किंवा तिला. देव असा नाहीये, देव दयावान आहे. हालेलुया, हालेलुया. तो काय म्हणतो की मी आधी निंदक होतो, जुलमी होतो, छळ करणार होतो, माझ्या अशा व्यक्तीला विश्वास रूपी समजून त्याच्या सेवेसाठी त्यांनी निवड करून ठेवलं. जेव्हा शाऊलाचं पाऊल झालं, जेव्हा तो चुकलेल्या वाटेवर चालत होता, तेव्हा जेव्हा देवाने त्याला निवडलं, बोलावलं, त्यावेळेस त्याच्यासाठी एक सेवा प्रभू येशू ख्रिस्ताने निर्धारित केली होती. उगाच नव्हतं बोलवलं की तू माझ्या लोकांना का सतवणं बंद कर. ज्याप्रमाणे शाऊलाला आंधळ केलं होतं, त्याप्रमाणे देव त्याला मारूही शकला असता, संपूर्ण टाकला असता की खतम. तसं त्याने केलं नाही. का केलं नाही? कारण की देवाकडे योजना होती पाऊलासाठी. हालेलुया. समजते मी काय बोलतोय है ना? देवाकडे काय होती? योजना होती. आणि तू इथे बोलून दाखवतो बघा की मला विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेविले. मला विश्वासू मानून, तुम्हाला विश्वासू मानून देव सोडत कधी नाहीये. देव तुम्हाला धरून ठेवतो. जर देव तुमचे आज रोग बरा करेल ना, तर त्याच्यानंतर जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला लागलात, किंवा देवाने तुमच्या परिस्थितीला बरं केलं, किंवा देवाने तुमच्या घरात आनंद निर्माण केला, देवाने तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी निर्माण केली, किंवा देवाने तुमचं जीवन परिवर्तित केलं, आणि ज्या क्षणापासून तुम्ही देवावर विश्वास ठेवायला लागलात, त्या क्षणानंतर देव तुम्हाला सोडत नाही, आपल्या जवळ ठेवतो. कारण की तुमच्या प्रती देवाने एक योजना बनवलेली आहे. तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्हाला बोलवलेलं आहे. हे कधी आपण देवाला विचारलेलं आहात का, देवा काय रे, काय आहे, काय ठेवलास माझ्यासाठी? माझ्या घरी तर आता सगळं चांगलं आहे, आनंदी आहे, ठीक आहे, पैसा सगळा काही नसतो. पहिला तिमोथी 5व्या अध्यायामध्ये तो बोलून दाखवतो, द्रव्याचा लोभ नका करू जास्ती, ते सगळं काही नाहीये. जेवढं पुरतं तेवढं पुरवतो, जेवढं लागतं तेवढं पुरवतो, है ना? इस्रायल लोकांना मन्ना पुरवला परमेश्वराने, यहोवेने पुरवला ना. मन्ना म्हणजे काय असायचं? ते धन्यासारखे ना, है ना, धन्यासारखे दाणे असायचे. ते त्यांच्या झोपडी भाग, ते टेंट टाकून राहायचे ना. जेव्हा ते मिस्रातून निघाले, इस्रायलमध्ये कनान देशामध्ये पोहोचेपर्यंत त्यांना 40 वर्ष फिरावं लागलं. फिरत असताना जंगलामध्ये इकडं तिकडे जेव्हा ते थांबायचे काही काळ, त्यावेळेस त्यांना खावायला देव अन्न पुरवायचा. आणि जेव्हा तो पुरवायचा, तो भरपूर नव्हता की जेव्हा पाहिजे तेव्हा जा, उचला, खा, असं नव्हतं. जेव्हा तुम्हाला ज्या दिवसासाठी लागायचं तेवढं तुम्हाला मिळेल. देवाने स्पष्ट केलं, कारण की तो बोलायचा 40 वर्ष हे जास्त काळ झालं, तुम्हाला कमी वेळेत सुद्धा मी तिकडे पोहोचू शकलो असतो, पण तुम्ही तसं केलं नाही. कारण की मला तुम्हाला शिकवायचं होतं, तुम्हाला जाणीव करून द्यायची होती की तुम्ही माझ्या आज्ञा पाळता की नाही पाळता, तुम्ही माझ्या आज्ञेत राहता की नाही राहता. म्हणून जेवढं लागतं तेवढंच देव पुरवायचं. शनिवारपर्यंत 1 दिवसाचा, आणि शनिवार आणि रविवारी काय करायचा, 2 दिवसाचा पुरवायचा. काही लोक असायचे माझ्यासारखे, भेटायचे. तो बोलायचा की बाबा रविवारी तुम्हाला तिथं भेटणार नाही, जाऊ नका जंगलात, जाऊ नका मैदानात, तरी तो टोपली घेऊन जायचे. तेव्हा वेळ तो काय एखादा चुकून पडला असेल, आणि देव आहे तो, त्याच्याकडून चूक होणार आहे का? हालेलुया. चूक आपल्याकडून होते, टोपली घेऊन जायची. म्हणजे देवाच्या वचनावर भरोसा ठेवत नाही. ते इतके दिवसापासून त्यांना अनुभवतात, तरी सुद्धा लोक असे करायचे. आणि हाच व्यवहार, हाच देहस्वभाव देवाला बदलायचा होता त्यांचा, भेटायचा. आज जर तुम्हाला जेवढं लागतं तेवढं पुरत असेल ना, तर देवाला धन्यवाद द्या. हालेलुया. मी देवाला धन्यवाद देतो. देवा जेवढं लागतं तेवढंच पुरवतोस बाबा. काहीच उरत नाही, महिन्याच्या शेवटी काहीच उरत नाही, पण तो महिनाभर तृप्त राहतो. हालेलुया. त्यात आनंदी राहा, त्यात दुःखी होऊ नका. हाय आता कसं करायचं, बिशी द्यायची आहे, गट भरायचं आहे, पैशाच नाही. समजून जा की ते निरर्थक आहे. ज्या गोष्टीसाठी तुमचा पैसा उरत नाही ना, ती गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनासाठी गरज नाहीये त्या गोष्टीची. उगाच साठवण्यासाठी बिसी टाकतो आपण.
साठवण्यासाठी कट करतो, एखाद्या वेळेस कामी येईल म्हणून. बरोबर आहे की नाही? है ना? 90% लोक ह्यासाठीच बीसी टाकतात. असं उरत नाही तसं उरवायचं, असं उरत नाही तसं उरवायचं. असं काढून ठेवा म्हणलं तर आपल्याला खर्च आहे, एबीसीचे नाही काय नाही, खर्च करा. बीसीचे असले तर उचलून देऊन टाकतो. परंतु जर महिन्याच्या शेवटी उरत नसेल ना, तर समजून जा त्या गोष्टीची तुम्हाला गरज नाहीये. कारण की जेवढं लागतं तेवढं पुरवितो असा महान परमेश्वर आहे. कारण की जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, जेव्हा तुम्ही पूर्वीच्या जीवनाला बाजूला सोडून नवीन जीवनात आला, तर देवाची योजना आहे तुमच्यासाठी. म्हणून तो म्हणतो की माझ्यावर काय झाली? देवाची दया 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 झाली. तुमच्यावर देवाची दया झालेली आहे का? किती लोकांवर दयाची दया झाली? आता मला सांगा, त्या दयेची जाणीव तुम्हाला आहे का हो? त्या दयेबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात का देवाबद्दल? कृतज्ञ म्हणजे समजतं? थँक्यू थँक्यू बोलणार आहे ना. मागच्या रविवारपासून आपण नवीन उपवास सुरू केला ना. काय बोलायचं? यू आर राईट, है ना. आपल्याला सवय नाही ना दुसऱ्यांना राईट बोलायची. आपल्याला असं वाटतं मीच राईट, आणि त्याच्यामुळे मग गाडी खडखड 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 वाजत जाते संसाराची. भांडे जास्त वाजतात. एकदा नवऱ्याला बोलून बघा, किंवा घरात सासूला बोलून बघा. मी नेहमी बोलतो, लेकरांना बोलून बघा. बरोबर, ठीक आहे बेटा, तुझं बरोबर आहे. चूक बरोबर असेल तरच, चूक नसेल तर नाही. थँक्यू, कृतज्ञता म्हणजे थँक्यू बोलणे. आजपासून आपण थँक्यू बोलायला सुरुवात करूया. आपल्याला लाज वाटते थँक्यू बोलायला. नवऱ्याला कशाला थँक्यू बोलू मी? त्याची जबाबदारी त्यांनी करायला पाहिजे. जर एखाद्या वेळेस तुम्हाला आणून दिली त्याने 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, घे बाबा तुझी बीसी भरायला, तर एकदा थँक्यू बोलून दाखवा त्यांना. उगं घेऊन इथं ठेवून टाकू नका. घेऊन घेतो, झालं, खतम. बघा पुढच्या वेळेस 2000 मिळतील, मग डबल येतील. प्रियंका ते बरोबर आहे. बोलून बघा एकदा थँक्यू. जो कोणी परमेश्वराने आपल्यावर दया दाखवली तर आपल्याला थँक्यू बोलणे फार गरजेचं आहे. जर तुम्हाला पौलाला त्याच्या दयेची जाणीव होती म्हणून तो थँक्यू बोलत आहे, आणि स्वतःबद्दल सांगतोय मी काय होतो, मी काहीच नव्हतो रे देवा, तरी सुद्धा तू माझ्यावर केलंस. नाही, मी देवाला दशमांश द्यायचे त्यामुळे देवाने मला एवढं पैसे भेटून दिले, असं नसतं. अहो, आपण लायकी नसते आपली. तुम्हालाच का? कधी तुम्ही विचार केलात का मलाच का? माझ्याच घरी एवढा आशीर्वाद का आहे? माझ्याकडे एवढा पैसा का आहे? मलाच का गव्हर्नमेंट नोकरी लागली? मीच आज का समृद्ध आहे? अहो, आपल्या कर्तृत्वानुसार नाही, आपल्या कोणत्या तरी नाही, मी काहीतरी चांगलं केलं, मी खूप हुशार होते किंवा मी खूप हुशार आहे त्यामुळं मला नोकरी लागली, त्यामुळं मी या पदावर आहे. नाही, हे फक्त देवामुळं. देवाने तुम्हाला पाचारण केलं, देवाने तुम्हाला बोलावलं, देवाने तुम्हाला निवडलं. तुम्ही चुकलेल्या वाटेवर होता तेव्हाच निवडलं, हे लक्षात घ्या. हालेलुया. आणि तुमच्यासाठी योजना होती ती आज. तुम्ही कदाचित आज चुकलेल्या वाटेवर नाहीये, तुम्ही त्या काळात होता तेव्हा तुम्हाला बोलवलं हो देवाने. आणि आजच्या दिवसासाठी तुमच्याद्वारे देवाची महिमा करून घेण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. तुमच्याद्वारे देवाची स्तुती करून घेण्यासाठी. म्हणून पूर्वीचे पाप ह्यात आपण दुःखी राहण्याची गरज नाही. आपण खूपदा काय माय असं झालं तसं झालं या गोष्टीला बोलत बोलत ते पुन्हा पुन्हा आपल्या जीवनात बाहेर निघत नाही आपण त्याच्यातून. कृतज्ञता किंवा देवाला धन्यवाद देवाची सवय कधी लागते? जेव्हा आपण त्या मागच्या पापांपासून बाहेर निघतो. त्यातून बाहेर निघा, देवा सोबत चाला, म्हणजे ते पाप पुन्हा होणारच नाही. पौलाने काय केलं? देवा सोबत चालायला लागला. जेव्हा देवाने बोलवलं तेव्हा देवा सोबत चालायला लागला. जर आज आपण चुकलेल्या वाटेवर आहोत, आज देव आपल्याला बोलवत आहे, तर देवा सोबत चालायला शिका, म्हणजे पाप होणार नाही. चांगल्या माणसासोबत राहील तर चांगलंच राहील ना. ज्याला वाईट सवय आहे तर तो, तुमची सवय नसली तरी तो जबरदस्ती तुम्हाला काय करेल? वाईट सवय लावून टाकेल. ते म्हणतात ना, सोबत गुणची संगत गुण.
देवासोबत चालायला लागा, म्हणजे तुम्ही सुद्धा इतरांवर दया करणारे होणार. आणि तुमचं आजचं जीवन, तुमचं आजचं वागणं दाखवतं की आपल्यावर दया झालेली आहे की नाही झालेली आहे, आपल्यावर कृपा झालेली आहे की नाही झालेली आहे. एक गोष्ट खूप सरळ आणि स्पष्ट आहे की प्रत्येकावर, तुम्ही सगळे हात उचललात, मला आनंद वाटला, कारण की प्रत्येकावर दया झालेली आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात, त्याचं नाव येशू ख्रिस्त नाही, त्याचं नाव दया आहे. ती देवाची दया वधस्तंभावर गेली, आपल्यावर दया आली त्याला, म्हणून तो वधस्तंभावर गेला. त्याचं नाव प्रेम आहे, प्रीती आहे. कधी तुम्ही तुम्हाला कोणी जर विचारलं की तुम्हाला प्रेमाचा चेहरा माहित आहे का, प्रीतीचा चेहरा माहित आहे का, तर येशू ख्रिस्त प्रेमाचा चेहरा आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त हा प्रीतीचा चेहरा आहे. कधी तुम्ही प्रेमाला बघितलेलं आहे का? माणसाबद्दल बोलत नाही, माणूस नावाचा, प्रेम नावाचा माणूस पण असतो है ना, त्याबद्दल नाही. हा प्रेम आहे, हा माझ्या येशू ख्रिस्ताचा चेहरा म्हणजे हा प्रेमाचा चेहरा आहे. मनुष्यावरील प्रेम प्रगट झालं तेव्हा तुम्हाला आणि मला तारण प्राप्त झालं, तेव्हा तुमच्या आणि माझ्यावर दया झाली. आणि ही दया प्रत्येकावर झालेली आहे. आणि काही जणांना फक्त फरक एवढाच आहे हो, दया सगळ्यांवर झाली. एवढं पॉईंट बोलून संपवतो बघा, की काही जणांना या दयेची जाणीव आहे आणि काही किंवा बहुतांश लोकांना दयेची जाणीव नाही. म्हणून जीवन परिवर्तित होत नाही. काही लोक अजून तसेच आहेत, बदलत काहीच नाही. दया झालेली आहे, त्याची जाणीव नाही, त्याबद्दल कृतज्ञता नाही, त्याबद्दल धन्यवाद नाही देवाला, त्याबद्दल आभार नाहीये देवाला. ज्यांना जाणीव आहे त्यांचं जीवन बदललेलं आहे. ज्यांना जाणीव आहे त्यांनी आपले त्या चुकीच्या वाटेवरून ते पुन्हा गेलेले नाहीयेत, ते बदललेत किंवा बदलण्याचा प्रयत्न तरी करत आहेत. आणि देव त्यांना सहाय्य करतो. ते देवासोबत चालण्याचा प्रयत्न करतात, कारण की त्यांना जाणीव आहे की नाही, हे चुकलेलं होतं, ही सवय खराब आहे, ही देवाला प्रिय नाहीये, हे माझ्या शरीराला चांगलं नाहीये, हे माझ्या जीवनाला चांगलं नाहीये, मी असं वागू नाही. आणि देवाने मला बोलवलं, निवडलं, माझ्या लेकराचं भलं केलं, माझं जीवन बदलला. दयेच्या जाणीवीमुळेच मानवी परिवर्तन होतो. देवाला जेव्हा देवाने दया केली ना, त्याचं कारण होतं, त्याची योजना होती. जेव्हा देवाने तुमच्यावर दया केली ना, त्याची योजना आहे. ती योजना मी प्रार्थना करून मागून मिळणार नाही, तुमची योजना तुम्हाला मागावा लागेल देवाकडे. देव सांगेल तुम्हाला, त्याला सांगा, देवा तू माझ्यावर दया दाखवलीस ना, माझं तारण केलंस ना, मला बदलायचं आहे, एवढं तर सांगा. जर तुम्हाला असं, तर तुम्हाला एक सांगतो, एवढं बोलून संपूया, ठीक आहे? मला सांगा, आपण जर बदलत आहोत तर आपल्याला कळतं की नाही कळतं? दुसऱ्याला नाही कळणार, दुसऱ्याला कळण्याआधी पहिलं कोणाला कळतं? स्वतःला कळतं की नाही मी बदलत आहे. आणि जेव्हा तुम्ही बदलल्या परिस्थितीमध्ये येता, स्वतःला कळायला लागलं की मी आता बदलत आहे, तेव्हा देवाला प्रार्थना करा, देवा मला तू बदलत आहेस, माझ्यावर दया केलीस, माझ्यासाठी काय योजना आहे देवा मला सांग, माझी योजना तुझ्यावर नको. देवा मला खूप मोठा पाळक व्हायचंय, देवा मला खूप पैसे मिळू दे, देवा मला चांगले मोठी बिशी लवकर लागू दे, माझ्याकडे खूप पैसा येऊ दे, मला हे गाडी, मला मोबाईल, बंगला. या गोष्टींद्वारे नाही. जेवढं लागेल तेवढंच पुरवणारा तो परमेश्वर आहे, तुम्हाला कमी होऊ देणार नाही. तुम्ही जर बोलाल की माझ्यावर दया केलीस, मला आता अंबानी सारखं बनव, मला खूप धनवान बनव, देव असं नाही करणार. जेवढं लागेल तेवढं तुम्हाला पुरवेल. हालेलुया, हालेलुया. तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला पुरवेल. दया झाल्यावर कृतज्ञ होणं फार महत्वाचं आहे. दया झाल्यावर त्यावर चालणं फार महत्वाचं आहे. देवासोबत चालणं फार महत्वाचं आहे. देवा करू की आज आम्ही जितके लोक इथे बसलेले आहोत, त्यांनी विचार करावा की माझ्यावर दया झालेली आहे का? देवाने मला निवडलेले आहे का? देवाने निवडलं, सगळ्यांना निवडलं, सगळ्यांना बोलवलं. आम्हा प्रत्येकावर असं समजू नका की माझा बाप्तिस्मा झाला नाही तर मला कसं काय निवडलं. बाप्तिस्मा झालेले फर्स्ट क्लासमध्ये आणि बाप्तिस्मा न झालेले जनरल क्लासमध्ये असं नसतं.
देवाच्या राज्यात त्याला जागाच नाही, थाराच नाही हो. असं राहिलं असतं तर त्या चोराला तो सोबत घेऊन गेला नसता. आपल्या आधी चोर पोहोचला स्वर्गात. स्वर्गात एंट्री करणारा पहिला, या जगातला पहिला व्यक्ती तो चोर होता. हालेलुया. अहो, स्वर्ग सारख्या ठिकाणी चोर पहिला. पार्क कुठं राहतील सांगा बरं, शेवटी एकदम पास्टर लोक सगळ्यात लास्टला. म्हणून असं विचार करू नका माझा बाप्तिस्मा पण झाले नाही, माझ्यावर दया झाली असेल का? दया प्रत्येक मनुष्यावर झाली, कारण तो प्रत्येकासोबत प्रेम करतो. बोला, काय करतो? का दया दाखवली? प्रेम करतो म्हणून दया दाखवली, कारण की तुम्ही त्याची सृष्टी आहात. हालेलुया. तुम्हाला त्यांनी निर्माण केलं. तुमच्याकडून त्याची काहीच अपेक्षा नाहीये, काहीच मागत नाही तो तुम्हाला, काहीच नको देवाला, काहीच नको प्रभू येशू ख्रिस्ताला. म्हणून ही जी तफावत आहे ना, असं नका समजू महायुती लोक समोर जाऊन प्रभू भोजन घेतात दर महिन्याला, ती माझ्यापेक्षा मोठे, असं काही नाहीये. ते लई धर्मी नाही 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 नाही, बाप्तिस्मा घेणारा सगळे धर्मी नाही, स्पष्ट बोलतो मी. असं नका समजू. तुम्ही त्याच्या आधी जाऊ शकता देवाच्या राज्यात, जर तुम्ही विश्वास राहिला तर. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही त्या परिमाण, त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या बोलण्यानुसार जर वागलात. पौलासोबत असंच झालं. देवाचे शिष्य दुसरे होते, पेत्र, योहान. त्यांनी पौलाला थोडं दूर ठेवायचा प्रयत्न केला, बोलायचे हे प्रेषित नाही. म्हणून पौल वारंवार सांगतो, मी देवाद्वारे बोलवण्यात आणि निवडण्यात आलेला प्रेषित आहे. आय एम एन अपोस्टल. मी आहे देवाचा डिसायपल, मी आहे देवाचा शिष्य. तो बोलायचा नेहमी, कारण त्यांनी मला बोलवलं. तसं आपल्यासोबतही घडतं कधी कधी, किंवा प्रभुभोजन घेणारे लोक घडवतात कधी कधी. आम्ही वेगळे आहोत, तुम्ही वेगळे, चला सरकार. असं काही नसतं. देवाच्या राज्यात तुम्ही सगळे सारखेच आहात. ज्यांनी विश्वास ठेवलं, ज्याला बोलवलं, ज्याच्या दया झाली, ज्यांनी विश्वास ठेवून त्याच्या योग्यतेनुसार सांगितलं की देवा तुझी योजनेत मला वापर, आणि कृतज्ञता आभार दाखवतो शेवटपर्यंत, तो उत्तराधिकारी होणार. हालेलुया. त्याला राज्य मिळणार. नाहीतर काय मिळणार? आपण स्वतः घेऊन पळतो, मिळत नाही. आपण आपल्या चॉईस, त्या तरुण व्यक्तीची स्वतःची चॉईस होती ती. त्या म्हाताऱ्याने म्हणलं का घे पळ, असं बोलला नाही तो. हे आपला लोभ होता. आज आपल्या लोभामुळं लवकर श्रीमंत व्हायचंय, जास्त पैसा पाहिजे, तिच्यापेक्षा मोठी टीव्ही माझ्या घरात पाहिजे, तिच्यापेक्षा जास्त शिकलेले माझे लेकरं पाहिजे, तिच्यापेक्षा जास्ती सुंदर साडी माझी साडी पाहिजे. ते ऍड यायचं नाही निर्माचा, उसकी साडी मेरे साडी से इतनी सफेद कैसी. आठवतं ना? है की नाही? हे मानवी, त्याच्यामुळे ते ऍडव्हर्टाइजमेंट बनवलेले आहे. आपला स्वभाव बघूनच ते बनवतात. त्यांना माहित आहे ज्या गोष्टींची ऍड येत नाही ना, त्या गोष्टी विकत घ्यायच्या आयुष्यात. ज्यांची ऍड येते कधी विकत घेऊ नये. कारल्याचं कधी ऍड येतं का? ते देह स्वभावासाठी पौष्टिक असतात. आपण या जगी गोष्टींमुळे इतके स्वतःला गुंतून घेतलेलो आहोत. आपण देवाची योजना समजत नाही, देवाची दया समजत नाही. ही देवाची दया आहे तुमच्या सगळ्यांवर, आपल्या सगळ्यांवर दया झालेली आहे. म्हणून ते वेगळे आणि आम्ही वेगळे नाही. त्यांच्या बाबतीत माझाला ते प्रभुभोजन घेतात, ते आमच्यापेक्षा धार्मिक, आमच्या आधी स्वर्गात जातील असं काहीच नाही. स्पष्ट बोलतो, कोणी असेल तर माझ्या समोर येऊन उभं करावं. मी पाळक आहे, मी आधी स्वर्गात जाणार, तुम्ही माझ्या मागं लाईन येऊन येणार असं नाही. मी सगळ्यात लास्ट असू शकतो आणि राहणार. हालेलुया. मला राहायचंय, लास्ट का होईना मला स्वर्गात राहायचंय. मला दगड घेऊन पळायचं नाहीये. माझ्या लोभामुळं, आपल्या लोभामुळं, आपल्या शरीराला संतुष्ट करण्यासाठी आपण आपल्या पदरात दगड घेऊन फिरतोय. त्याला सोनं द्यायचंय. हालेलुया. त्याला उत्तराधिकारी तुमच्या पदरात टाकायचंय. तो आत्मिक शांती त्याला द्यायची आहे, आणि आपण दगड घेऊन पळण्यात लय खुश. अजून पळतच आहे. ते ओढून कधी बघणार आपण शेवटी, त्याच्यानंतर चान्स नसतो, नो चान्स. आणि ती शेवट कधी असते? जेव्हा आपण टाटा गुड बाय झालेला असतं या जगातून आपलं, तेव्हा चान्स मिळत नाही. त्याला दुसरी संधी नसते. जोपर्यंत संधी आहे समजून घ्या. आज ही काळ आहे आणि वेळ आहे.
देवाने उत्तराधिकारी होण्यासाठी दया दाखवलेली आहे. त्याच्या दयेत राहा आणि सांगा की देवा तुझे आभार मानतो. मी तर अशी होते तरी सुद्धा तू मला निवडलंस, मला बोलवलंस, माझं पाचारण केलंस. मी तुला धन्यवाद देते. आपण डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. धन्यवाद राजा येशू ख्रिस्ता, धन्यवाद करतो परमेश्वर. तू जिवंत परमेश्वर आहेस, तू राजांचा राजा आहेस. ज्याप्रमाणे तुने पावलावर दया दाखवली आणि तो कृतज्ञ होता देवा, तशीच दया तू आमच्यावर सुद्धा दाखवतो, आम्हा प्रत्येकावर. तुझं वचन सांगतो देवा की जेव्हा परमेश्वराची दया आणि मनुष्यावरील प्रेम प्रकट झालं तेव्हाच आम्हाला तारण मिळालेलं आहे देवा. आमच्या केलेल्या कोणत्याही नीतीच्या कृत्यांमुळे नव्हे, परंतु देवा तुझ्या दयेमुळे आम्ही जिवंतांच्या भीमत जिवंत आहोत. आणि त्या दयेनंतर आमच्या सगळ्यांसाठी तू योजना पण राखून ठेवलेली आहे. आम्हाला समजू दे, आम्हाला त्यावर चालू दे. जेवढ्यांनी वचन ऐकलं देवा त्या सगळ्यांच्या प्रार्थना ग्रहण कर. येशूच्या नावाने मागतो, म्हणतो ऐक. आमेन, आमेन. हालेलुया.